तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे पालखीचा दुसरा दिवस. पालखी निघाले तर आता चालले. आता आम्ही या हॉलवर निघाले. आता पळसदरीवर निघाले बघा, हायवे. पालखीवर निघाली बघा. आता आम्ही पुढे चाललोय. आता पुढे जाऊन भेटू. अजून नाश्ता पण करायचा बाकी आहे. इथे बघ ते चाय आणि बिस्किट खाल्लं. आता पुढे नाश्ता करायचा बाकी आहे. चला मग पुढे भेटू. तर आता आम्ही चाललोय खोपोलीच्या दिशेने. आता भाई फुल गारटले बघा, बऱ्यापैकी उजाडले. डोंगर भाई कसं दिसतो बघ. सूर्य आलेला आहे वर. वरच येतो का सूर्य? खाली हे काय बोलतो श्रवण? सूर्य वरच येतो भावा सकाळचा. हा खूप पाय दुखतो ते. चालेल आराम झाला तरी पाय दुखतो. काय बोलणार ते काय बोलत मी तर कधी बघितली नसणार. चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास, बंद कर. नाही ना, त्यांनी नाही बघितली कधी. दाखव सनसेट, दाखव. सनसेट नाही रे, खतरनाक विषय भाई. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा. आता आम्ही डोलवली गावात पोचू. बघा डोलवली गाव. इथनं किती आहे? किती लांब आहे? नाही थोडंसं अजून अर्धा 2-3 किलोमीटर असं खोपोली. तिथे आम्हाला नाश्ता आहे. बघू मागच्या वर्षी काय होता. मागच्या वर्षी मिसळ होती नाश्त्याला. यावर्षी बघू काय आहे. आपण आलोय सकाळच्या नाश्त्याला. बघू का तिकडे पावभाजी आहे आणि ते उपवासवाल्यानं तिकडे केळी आणि राजगिऱ्याचे लाडू आहेत. नाश्त्याला मिसळ पाव आहे. A few moments later. आता आपण पोहोचतोय खोपोलीत, महाराजांच्या स्मारकाच्या इथे. तर आता इथून आपण जाऊया पुढे. पुढे आपल्याला घाट लागेल. पुढे आता आपल्याला घाट आहे. मग घाट आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आहे खोपोली. आता पुढे जाऊन आम्ही घाट करणार. घाट करून आलो. आपल्याला एक पुढं गणपतीचं मंदिर लागेल. तुम्हाला ते मी दाखवेल नक्की. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुपारच्या जेवणाला थांबणार. दुपारच्या जेवण झाल्यानंतर मग तुमच्या वाटचालीसाठी भेटू. चला मग जाऊया पुढे. तर मित्रांनो, आता खंडाघाट सुरू झालाय. तर पाय तर दुखत आहेत तरी एवढा घाट चढायचा अजून. आता सुरू झालं. बघू एकदा पुढं पोरं थांबले. पुढं अजून कसलं मंदिर आहे वरती? गणपतीचं मंदिर आहे. तिथं आम्ही थोडं थांबणार. गणपतीच्या मंदिराची तिथे थांबणार आहे. तिथे गेलं दाखवतो मला कसं आहे मंदिर. म्हणजे खंडाघाट थांबलोय बघा. खंडाघाट आता पार झालाय. नाश्ता समजलंच नाही भाई. कधी वरती आलो. अजून आहे पुढे थोडा. हा काय अजून तर मंदिर आहे गणपतीचं मंदिर. तर आम्हाला पालखी खाली अजून. आता दादा आलो वरती. दादा पण आला इकडे ना. तो गाडी घेऊन आलाय. पदयात्रेला नाही आलाय. आता ये मला दाखवतो. नळची पण पालखी आहे आमच्यासोबत. दादा पण आला. आता मी अर्धा घाट क्रॉस केलाय. गणपती मंदिराची इथे आलोय. आता दर्शन घेऊ.
गणपतीचा आणि मग पुढच्या वाटचाल सुरू करेल. चला त्या मंदिराच्या इथे थांबलोय पाया पडून. जय तर आता आम्ही खंडाळा घाट पार केलाय. आता मेन स्पॉटवर आलोय खंडाळा घाटाच्या. तुम्ही बघू शकता इथे फोटो बिटो काढायला थांबतो लोक. फुलदरी आहे खाली आणि आम्हाला तिथे वरती जायचं आता. तिथे जायचं मग तिथे जेवणासाठी थांबणार, जरा आराम करणार आणि मग परत पुढे निघणार चालायला पदयात्रेसाठी. चला जाऊया पुढे. बघू शकते या भरपूर असे माकडे आहेत. मला ठोकलं तर काय करणार ते भावा. आता तुम्ही कधी या पर्वतावर गेलेत का? या पर्वतावर जायला रोड आहे, रोड आहे त्यासाठी जाऊन नका बघू, कारण की ते रिस्क घ्यायला लागतो वरती जायला. बघू शकता आपण का बघा किती रिस्क होतो फोटो काढायला. आणि तिकडे फोटो काढायला जाते तिकडे. असं तुम्ही करू नका, अपघात व्हायची भरपूर शक्यता आहे. त्यामुळे असं जाऊ नका तुम्ही फोटो काढायला. तर तू काय बोलू इच्छित का त्याच्या? मी काय बोलतो, माणसाने फोटो काढावे आणि तसे पद्धतशीर, एवढं आतमध्ये जाऊन नाही फोटो काढावे. चांगलं नाही ना, आपल्या घरी कोणते वाढत असतं. तर आता आम्ही जेवायला थांबलो इथे. वाघजाई देवस्थान खंडा इथे. भरपूर ऊन आहे इथं. हे बघा वाघजाई देवीचं मंदिर आहे. आता चाललंय आम्ही पुढे जेवायला चाललोय. जेवून मग आता जरा आराम करणार. भरपूर गरमी पिकार. सकाळी 6 वाजता निघालेलो, नाश्ता करायला थांबलेलो. आता डायरेक्ट तिथून इथं थांबलो होता वाघजाई देवी मंदिर आहे तिथे. आता आत जरा पाय बी धुतो, जरा थंड करतो. नंतर मग जरा बसतो, आराम करतो. मग जेवायला सगळे पालखी बिलकी आल्यावर मग जेवायला बसतो. तोपर्यंत जरा बसतो, आराम करतो. तर देवीच्या मंदिराची इथेच गाडी आहे वाटी. देवीच्या मंदिराची इथे सगळे झोपले तिथं. तर जेवण बनायला अजून जरा टाइम आहे. जरा आराम करते सगळे. आता रोबत झोपलाय. तर अजून जेवण बनले नाही. जेवण बनल तेव्हा आम्ही जेवायला जाऊ. आता आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली. आता आम्ही किती 4 वाजता निघू वाटतं. 4 वाजता आता थोड्या वेळाने 1 तास अर्धा तासांनी जेवून जेवणार विणार आणि मग जेवून निघणार. आता विश्रांती पाहिले काय खूप दुखतं ते. फुल बाई हवा बिवा चालू आहे इथं. थंड हवा बंद नाही होत भावा, चालूच असते. ते फक्त आपल्याला जाणवत नाही. समजलं नहीं. तर आता झोपून उरले. म्हणजे मी तर काय झोपलो नव्हतो, आता झोपलेला. आता ते जेवायला आलोय. तेच भीती आहे बाई, माकडे विकडे आहेत. जेवण खूप टेस्टी आहे. टेस्टी आहे करा, खूप टेस्टी. हा मस्त आहे करा. तेवढी भीती बाई, माकडे विकड्यावरनं उडी मारतील डायरेक्ट ताटात. काय बोलतो आता? माझी लय पाटे, कारण की मी आउटसाईडला बसलोय ना, पाठून पाटे माकडे. अरे कहना क्या चाहते हो? बघा चला मग जेवल्यानंतर डायरेक्ट चालताना भेटू. तर आता जेवण झालंय, तर निघालोय परत पदयात्रेला. मंदिरात होतं जेवण, तर चालू पदयात्रेच्या दिवशी. चला आता तर भरपूर आहे म्हणतात. आता किती किलोमीटर आहे पुढे अजून तरी? आता सांगू ना शकत 20 असं नाही किंवा 20 किलोमीटर असू शकतो. अरे पण भरपूर आहे अजून. आम्हाला संध्याकाळी होऊ शकते. संध्याकाळी 7-8 वाजतील जाता. आता जाऊन डायरेक्ट झोपणार पैकी. पाय बी दुखायला लागले भरपूर. जाऊन डायरेक्ट आराम. परिस्थिती खूप बिकट आहे, पण काय करणार, आम्ही पण खूप बिकट आहे. चिल्लाय
आता पालखी निघाले एकविरायचे दर्शन घेऊन चाललोय पुढे. आपल्या एवढा रस्ता पार झाला, कसं वाटतं तुला? एकदम खूप छान. तर आता आम्ही आलोय काळभैरवनाथ देवस्थानाच्या इथे. बघू शकता मंदिर आहे. आता आम्हाला इथे नाश्ता आहे, त्यासाठी आम्ही इथे आलो. इथून मग पुढे रस्ता कुठे? इथून आम्हाला आपल्याला सरळ सरळ आहे, इकडून सरळ आहे रस्ता. तर मित्रांनो आता पोचले, आता म्हणजे पोचू आम्ही एकविरायच्या पायथ्याशी. इथून बघा कसं असते. गावच्या रोडनी चालले. तिथे रूम भेटली तर ठीक आहे, कारण आधीच भरपूर पोरं गेलेत. जागा भेटायला पाहिजे फक्त झोपायला, नाही तर रूम घ्यावीच लागेल नंतर. नाश्ता तर काही केला नाही. नाश्ता चालू होतं तेव्हा आम्ही पुढं आलो, नाश्ता भेटलाच नाही. आता तिकडे जाऊन डायरेक्ट जेवणच करायला लागेल, किंवा मध्ये काहीतरी खाऊ भेटलं तर कळा सगळं. मित्रांनो आता बिल्डिंगमध्ये पोचले, रूममध्ये बसले बाई. सगळीकडे बॅग आहे. आता पालखी पण आली बाहेर, कशी झाली पालखी. आता जेवणाची लाईन लागली. जेवणाला काय काम आहे बघू, पुढे जाऊन बघू. पालखी बघा पालखी. किराईचं चौद. तर आता मी रात्रीचं जेवण करते. जेवणात डाळ भात पापड आणि पनीरची भाजी. आपल्या ब्लॉगमध्ये एक नवीन मेंबर ॲड झाला आहे, आयुष भाई. काय बोलतो, जेवण कसे भाऊ? मित्रांनो जेवायला या. आता आम्ही रात्रीचं जेवण करायला बसलो. जेवण खूप छान आहे. जेवणामध्ये पनीरची भाजी आहे, मटकीची भाजी आहे, पापड आहे, भात, डाळ भात आहे. खूप छान आहे. आता काय फक्त जेवायचं. आम्ही खूप झोपणार. सकाळी तुम्हाला भेटू आम्ही पालखीला. चला तुम्ही जेवणानंतर भेटू, नंतर बघू काय ब्लॉग बनवता आला का. सर जीवाला बघतान वाट गे, बया जीवाला बघतान वाट गे. अन साधने माझ्या माया मुकेल्यान गे, 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 साधने माझ्या माया मुकेल्यान गे. तर नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलेलो नवी मुंबईच्या मानाची पालखी तिथं. ते फंक्शन होता, आगरी कोणी गीत गायले सगळं. ते दरवर्षी फंक्शन ठेवतात असं बोलते. माझं तर पहिलंच वर्ष आहे. दरवर्षी फंक्शन असतं तिथं. आहे दरवर्षी असतं. मी पण यावर्षी गेलो, कारण की कंटाळा गेला जरा जायचा. बोललो त्याला यावर्षी जाऊन बघू काय असतं. तर बघितलं तर गाणी बिणी गायला स्टार लोक आलेले, त्यांचा सत्कार बित्कार झाला. बस आता आपण चालू आहे परत रूमवर. तर आता मी रूमवर पोचलोय. तिथे जास्त वेळ काही थांबलो नाही, भरपूर थंडी होती. बस चालू आहे अजून, आवाज ऐकू शकतो. तर मी रूमवर पोचले. पालखी पालखी ही आमची रूम आहे इथं. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.